माई आलीस? आणि हे काय, माधवीताई कुठे आहेत? आली आहे ना, ये ना गाई. या या. बघ आई, माईंनी आधी तुझी चौकशी केली. तिला खूप संकोच वाटत होता ओ माई. अगं स्वाभाविकच आहे, मी समजू शकते. माधवीताई बसा ना, या या बसा. अहो हे ऐकायलाच तयार होईना. हे बघा, मागचं सगळं मनातून काढून टाका आणि जोपर्यंत तुमचं मन आता शांत होत नाही ना, तोपर्यंत कुठेही जायचं नाही. इथेच राहायचं आमच्या बरोबर. काय ग? आणि आपल्याकडे नशिबाने भरपूर जागा आहे. हो, पण माई माझी एक विनंती आहे. बोला ना. मी नेहमी इथे आले ना की तुम्ही मला संकोच वाटू नये किंवा एकटेपणा जाणवू नये म्हणून माझी सोय तुम्ही इथे तुमच्या खोलीतच करता. आणि नानांना मग वरती अर्चनाताईंकडे जावं लागतं. पण प्लीज तसं करू नका. नानांना इथेच राहू दे, मी वरती राहीन. चालेल? चालेल हो, काही हरकत नाही. तुम्हाला हवं तसं हवं तिकडे राहा. नाही तुमचंही बरोबर आहे. तुम्हालाही स्वतंत्र खोली मिळेल, जरा मोकळेपणा मिळेल तुम्हालाही. ठीक आहे मेघना, आईची बॅग वरती नेऊन ठेव. हो. आणि आता इथेच थांबा, जरा जरा गप्पा मारूया. जेवण झालं की जा एकदम वरती. तोपर्यंत बसूया जरा. जा ग मेघना. हो, आणि आदित्यला पण सांगते तू आली असते. हो. चहा घेणार आहात का? घेईन थोडा. मी ठेवते माई, बॅग ठेवून आल्यावर. बरं.